आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बहिणाबाईंच्या एका सुंदर अशा कवितेनं करणार आहोत. बहिणाबाई म्हटलं की महाराष्ट्राला पहाटेचं पडलेलं एखादं गोड स्वप्न असंच प्रत्येकाच्या हृदयात होऊन जातं. अहो, काय कौतुक आहे या बाईंचं. एक अशिक्षित महिला, एक अडाणी शेतकरी इतकं आपल्या शब्दांनी महाराष्ट्राला वेड लावू शकते. आचार्य अत्रेंची एका बहिणाईंच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी सांगितलंय, सोपानदेव चौधरी हे त्यावेळचे प्रसिद्ध कवी आणि त्यांनी आपल्या आई अडाणी आहे, आपली आई अशिक्षित आहे, कुठेतरी जात्यावरच्या ओव्या म्हणते, गाणी म्हणते आणि अशी काही गाणी कुणीतरी लिहून काढली. तिला तर लिहिताही येत नाही आणि अशी एक त्यांच्याकडे वही होती. त्यांनी भीतभीत आचार्य अत्रेंकडून आणून दिली. का भीतभीत आणून दिली? कारण त्यांना खात्री नव्हती की आपल्या अडाणी अशिक्षित आईला सुशिक्षित सुसंस्कृत महाराष्ट्र स्वीकारेल का. आणि ती ही लिटमस टेस्ट आहे. ही लिटमस टेस्ट जर यशस्वी झाली तर मात्र गुजरातमध्ये काँग्रेसला घुसखोरी करता येईल. मात्र ही लिटमस टेस्टचा निकाल जो आहे तो कळेल गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. एक छोटासा ब्रेक घेतो. पाहत रहा झी 24 तास. सर्वात चांगली हळद आहे सेलमची, जे आहे तामिळनाडूमध्ये. म्हणून टाटा संपन्न त्यांची हळद आणतात खास सेलम मधून. नैसर्गिक तत्व कर्क्युमिनने समृद्ध असलेली ही हळद आहे गुणकारी. पारखा निवडा सर्व गुण संपन्न स्वाद. काय आपण मासिक पाळीच्या वेदना, अनियमित मासिक, रक्ताची कमी, थकवा किंवा अशक्तपणामुळे हैराण आहात? तर घ्या 90 वर्षापासून नंबर 1 औषधी व टॉनिक हेमपुष्पा. सोन्याचा मिस कॉल स्पर्धा 16 ऑक्टोबर पासून जर याल तुम्ही 7:30च्या घरात तर साक्षात लक्ष्मी येतात. आता सगळे जिंकू शकतील. दर अर्ध्या तासाला हजारो रुपये आणि जास्तीत जास्त प्रश्नांची योग्य उत्तर. यात्रेंनी वाचली तेव्हा त्यांना कळलं, अरे हे तर 100 नंबरी सोनं आहे. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशा बहिणाईंच्या कविता आहेत. आणि मग त्यानंतर बहिणाबाई महाराष्ट्राच्या समोर आल्या. काय गोडवा आहे त्यांच्या भाषेला. आजच्या आपला आनंदाचा पासवर्ड आहे मन करारे प्रसन्न. आणि याच पासवर्डची सुरुवात आपण खानदेशीच्या वराडी भाषेतल्या बहिणाईंच्या एका कवितेनं करतोय. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येती पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. मन लहरी लहरी, मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण. उंडारल उंडारल जसं वारा वाहदन. मन जहरी जहरी, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात. आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात. मन चप्पय चप्पय, मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर. थटी वहीसनी ईज आल आल धरतीवर. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना. मन केवढ केवढ आभायात भीमायेना. बहिणाई शेवटच्या 2 कडव्यात म्हणतात, देवा अरे देवा कसं दिलं मन असं नाही दुनियात. असा कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं. कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. मंडळी, बहिणाईंच्या या कवितेमध्ये जादू आहे, जादू. मन नाचायला लागतं. अहो, काय मनाचं वर्णन एखाद्या मानसोपचार तज्ज्ञालाही करता येणार नाही. 100 पुस्तकं लिहून सुद्धा मनाचं वर्णन आणि मनाबद्दल एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला सांगता येणार नाही. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये ज्या ताकदीनं सांगितलंय तेच आमच्या बहिणाई या कवितेमध्ये सांगतायत. मंडळी, आजच्या आनंदाचा पासवर्ड आपण घेतलाय याच मनाला,
काय मनाला उपमा दिल्यात. अहो, मनाला म्हटलंय उभ्या पिकातलं ढोर, की त्या ढोराला तुम्ही गावाकडे पाहिलं असेल, पिकामध्ये मोकळी सोडलेली जनावरं आली, ढोरं आली, त्यांना हाकललं ना की परत थोड्या वेळाने ती परत येतात. असं आपलं मन आहे. पाखरू कसं जमिनीवर असतं आणि लगेच आकाशात जातं, आपलंही मन एकदा इथे असतं तर गेलं गेलं कुठे कुठे फिरून येतं. आणि बहिणाई सांगतायत मन जहरी आहे. कधी जेव्हा नकारात्मक विचार करतं तेव्हा मनाला आठवून बघा, अरे विंचवाचं आणि सापाचं विष उतरवणं ठीक आहे, माणसाचं मन तर त्याच्यापेक्षा जहरी आहे. अशा पद्धतीचं मन आहे, देवानं निर्माण केलंय. मंडळी, याच मनाला, बहिणाईंनी वर्णन केलेल्या याच मनाला प्रसन्न ठेवणं हाच आपल्या आयुष्यातला, आपल्या जीवनातला आनंदाचा पासवर्ड आहे. एका आजोबांचं उदाहरण सांगतो. एक आजोबा रोज प्रसन्न असायचे, एकदम आनंदी. म्हणजे त्यांच्या इतक्या वयामध्ये, वयाची 80 वर्ष पालटलेली आहेत आणि तरीही हा माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अतिशय आनंदी असतो, अतिशय प्रसन्न असतो. आजूबाजूचे लोक यांना रोज पाहायचे की एवढी प्रसन्नता या माणसाच्या चेहऱ्यावर कशी असते. एक माणूस त्यांना प्रश्न विचारतो, आजोबा तुमच्या आनंदाचं गमक काय, तुमच्या आनंदाचा पासवर्ड काय, तुम्ही इतके प्रसन्न कसे असता. त्यावेळेस ते आजोबा उत्तर देतात, ते फार महत्वाचं आहे. आजोबा म्हणतात, मी सकाळी उठल्यानंतर माझ्या समोर 2च पर्याय असतात. एक पर्याय, एक तर आपण आनंदी राहायचं किंवा दुसरा पर्याय आपण दुःखी राहायचं. मग मी त्यातला एक पर्याय निवडतो, आनंदी राहायचं, आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर कायम आनंद असतो. मंडळी, तुम्हाला तुमचं मन प्रसन्न ठेवायचं असेल तर आजोबांसारखं करायला काय हरकत आहे. उठल्यानंतर, सकाळी उठल्यापासूनच ठरवायचं की अरे 2 पर्याय आहेत ना, आनंदाचा पर्याय निवडू, आपल्या जीवनात नक्की आनंद येईल. या मनाला प्रसन्न करण्याचे मार्ग कोणते आहेत. या मनाला प्रसन्न करण्याचे मार्ग म्हणजे मनाला घाणीत जाऊ द्यायचं नाही. अस्वच्छ विचारांमध्ये, घाणेरड्या विचारांमध्ये मनाला अजिबात जाऊ द्यायचं नाही. श्यामचं उदाहरण श्यामच्या आईच्या पुस्तकामध्ये फार सुंदर ती कथा आहे बरं का, अनेक जणांनी वाचली असेल बघा. तो छोटा श्याम की ज्याच्यावर आई अनेक चांगले संस्कार करते. एक दिवस आई त्या श्यामला अंघोळ घालते आणि अंघोळ घातल्यानंतर तो श्याम पायाला घाण लागेल म्हणून असं जपत असतो. आईला म्हणतो, अगं आई, तुझे ओचे पसर ना, माझ्या पायाला घाण लागेल, तळव्याला घाण लागेल, मी तुझ्या ओचांवर माझी पावलं ठेवतो. बिचारा छोटा श्याम, त्याला कळत असतं आपल्या पायाला घाण लागू नये, आत्ताच आपण आंघोळ केली. तेव्हा श्यामची आई म्हणते, बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप हो. मंडळी, आपण जर आपल्या मनाला घाण लागू नये म्हणून जर जपलो तर आपलं मन कायम प्रसन्न राहील, आपल्या जीवनात नक्की आनंद ओसंडून वाहेल. मन प्रसन्न करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग तुम्ही हमखास वापरून बघा. जेव्हा कधी तुम्ही दुःखात असाल, जेव्हा कधी दमून याल, जेव्हा कधी अशी दुःखाचे सूर काळवंडून तुमच्या मनामध्ये दाटून आलेली असतील, त्यावेळेस काय करा माहिती, शांत बसा, डोळे मिटा आणि तुम्हाला आनंद देणारा कोणता प्रसंग तुमच्या आयुष्यात आतापर्यंत घडलाय की ज्या क्षणाला तुम्ही खूप आनंदी होतात, असा एखादा प्रसंग आठवा. बघा तुमच्या मनात काय परिवर्तन होत आहे. मन प्रसन्न व्हायला लागतं. मी नेहमी असं करतो. मी कधी दुःखात असलो, मी कधी कंटाळलेलो असलो की डोळे मिटतो आणि कुठला प्रसंग आठवतो, मला माझी एक राज्यस्तरावरची कॉलेजच्या जीवनातली वक्तृत्व स्पर्धा आठवते. मी त्यावेळेस अनेक वक्तृत्व स्पर्धा केल्या होत्या, पण राज्यस्तरावरच्या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात झाली होती नाशिकच्या आचार्य यात्रे वक्तृत्व स्पर्धेपासून. लहानपणी बाबांच्या बरोबर मी त्या स्पर्धेला गेलो होतो. तेव्हा मला नाशिक कुठे हे माहिती पण नव्हतं. बाबाच मला स्पर्धेला बरोबर घेऊन गेले होते आणि अनेक माझे स्पर्धक मित्र तर माझ्याकडे कुतूहलानं पाहत होते की अरे याचे बाबा याला घेऊन आले, आम्ही तर किती दिवस स्पर्धेला बाहेर असतो, आमच्या बाबांना माहितीही नसतं आम्ही कोणत्या स्पर्धेला गेलोय. अशा त्या स्पर्धेपासून माझ्या वक्तृत्वाची सुरुवात झाली होती. आणि काय म्हणायचं त्याला, योगायोग, बाकी नंतर इतर ठिकाणी बक्षीस मिळत गेली, पण या आचार्य वक्तृत्व स्पर्धेला 7 वर्ष मी सलग गेलो तरी बक्षीस मिळालं नाही. 8व्या वर्षी जेव्हा गेलो
त्यावेळेसच्या रिझल्टची अवस्था तुम्हाला सांगतो. Over 6 months. Just पहिला क- शेवटचं वर्ष होतं माझ्या कॉलेजचं आणि मला माहिती होतं की आता आपलं शिक्षण यावर्षी संपतंय, पुढच्या वर्षी आपल्याला स्पर्धेत भाग घेता येणार नाही. आता आपल्याला बक्षीस मिळालं तरच आपण ही स्पर्धा जिंकतोय, आपल्या नावावरती येईल की जिथून सुरुवात केली तिथे आपल्याला बक्षीस मिळालंय आणि जिंकावी अशी मनातनं इच्छा होती. आणि त्या स्पर्धेचा रिझल्टचा प्रसंग होता. पहिल्या क्रमांकानं जिंकावी अशी इच्छा होती. सगळे उत्तेजनार्थ वाचून झाले, तिसरा झाला, दुसरा झाला आणि एक पहिला क्रमांक वाचायचा होता. त्यावेळेसचा तो प्रसंग मला अजूनही आत्ताही आठवतोय की ते तिकडे पहिला क्रमांक वाचत होते, ते पण क्षणभर थांबून की आचार्य अत्रे नाशिकच्या वक्तृत्व स्पर्धेचा यावर्षीचा विजेता आहे. आणि ते थांबले होते आणि त्यांचा तो पॉज माझ्याकडेला माझा सुरीगोंद्याचा एक मित्र प्रशांत घनश्याम शेलार माझ्या जवळच होता. त्या प्रशांतनं असं माझ्या हृदयाला छातीला हात लावला होता आणि तो ठोके मोजत होता. आणि त्यानंतर तिकडे त्यांनी जाहीर केलं, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज पनवेल, प्रशांत शांताराम देशमुख. त्यानंतर मला जे काही वाटलेलं आहे ते मी पहिल्यांदा प्रशांतला मिठी मारली आणि मग पुढे गेलो. पण हा जो काही प्रसंग आहे मला एनर्जी देणारा, शक्ती देणारा, जेव्हा जेव्हा मी दुःखात असेल, जेव्हा जेव्हा मला दुःखाचे ढग काळवंडलेले असतील, अशा प्रत्येक वेळेस मी शांत बसतो, डोळे मिटतो आणि हा प्रसंग डोळ्यासमोर आठवतो. पुन्हा उभारी घेण्याची उर्मी मिळते. मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रसंग वेगळे असतील. तुम्ही काही वक्तृत्व स्पर्धा करत असाल असं नाही, किंवा तुम्ही स्पर्धाच करायला पाहिजे असंही काही नाही. आपल्या आयुष्यात अनेक कोपरे असतात की जे आपल्याला सुखावून जातात, आनंदी होऊन जातात. आठवण्याचा प्रयत्न केलात तर तुमचं मन तुम्हाला जाणवेल, नुसतं त्या कल्पनेनं, आठवण्यानं प्रसन्नता येत असते. आनंदाचे पासवर्ड आपल्या आतमध्ये दडले तो. तुम्ही बघा, कधीतरी आपण बाहेरून थकून भागून घरात येतो आणि मन असं काय म्हणता येईल, थोडंसं विचारांच्या गर्दीत असतं, नकारात्मक विचार करत असतं. तुम्ही संध्याकाळच्या वेळात घरी आलात, देवासमोर दिवाबत्ती केलेली असेल, तुमच्या बायकोनं उदबत्ती लावलेली असेल देवाच्या समोर, सुवासिक उदबत्ती असेल आणि त्याचा सुगंध जर त्या देव्हाऱ्यात आजूबाजूला खोलीत पसरलेला असेल तर तो उदबत्तीचा सुगंध सुद्धा तुमच्या मनाला आनंद देऊन जातो. नुसता आनंदच नाही, तुम्हाला प्रसन्नता मिळवून देतो. अहो, 4वी-5वीत असताना नवीन पुस्तकं आणली जायची बघा, नवीन पुस्तकं. आठवतं का बघा, प्रत्येक मोठ्या माणसानं हे केलं असेल, तो लहान असताना नवीन पुस्तकं आणली जायची आणि पहिल्यांदा नवीन पुस्तकं आणली की पानं उघडून त्यांचा वास घेणं, या नवीन पुस्तकांच्या पानांचा वास सुद्धा त्यावेळी आपल्या मनाला किती प्रकारचा आनंद मिळवून जात होता. मनाचे आनंद, मनाची प्रसन्नता या सगळ्यावर अवलंबून आहे. प्रसन्न होऊ शकतं. मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यातली परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाला कमवण्यासाठी काहीतरी करावंच लागतं. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेत. प्रत्येक जण काही ना काहीतरी करतच असतो. आता आर्थिक परिस्थिती काय सगळ्यांचीच चांगली असते आणि ज्यांची चांगली आहे ते सगळेच आनंदी असतात, सगळेच सुखी असतात असंही नाही. म्हणजे आर्थिक परिस्थितीचा आणि तुमच्या सुखाचा, आनंदाचा काही संबंध नाही. हा, तुमच्या गरजेपुरता पैसे तुमच्याकडे असले पाहिजेत हे सगळं आहे. ज्याचा 2,000 रुपये पगार आहे तो सुद्धा संसार चालवतो आणि जो महिन्याला 2 लाख कमवतो तो सुद्धा चालवतो, हे सगळं आहे. पण मला असं म्हणायचंय, मनाची प्रसन्नता तुम्ही विचार कसा करता त्यावर अवलंबून आहे. रोज की एका माणसाच्या पायात चप्पल नाहीये, तो पायात चप्पल नाही म्हणून देवाला दुष्ण देत चाललाय की अरे काय परमेश्वरा, काय माझ्यावर दारिद्र्य आणलंय,
लोकांच्या पायात चपली आहेत आणि माझ्या पायात साधी चप्पल सुद्धा नाही. लोक आणि तेवढ्यात त्याच्याकडे एक मस्त इम्पोर्टेड कार जाते आणि त्याच्या समोरच येऊन उभी राहते. हा विचार करतो, काय या जगात चाललंय. कोणाला एसी मध्ये बसून कोणी माणसं चाललेली असतात आणि आपण मात्र रस्त्याने अनवाणी चाललोय. आणि असं जाता जाता जी गाडी त्याच्या समोर थांबलेली असते त्या गाडीचा मालक त्या गाडीतनं उतरत असतो आणि उतरताना त्याचा ड्रायव्हर पटकन या बाजूला येऊन मालकांना धरून त्यांच्या खाकेमध्ये कुबड्या देत असतो. का तर त्या मालकाला 2 पाय नसतात. हा चप्पल नसणारा माणूस जो देवाला दुष्ण देत होता त्याला आता आनंद वाटायला लागतो की अरे मला पाय तरी आहेत. त्याच्याकडे सगळं आहे पण त्याला पाय नाहीत. एक कविता आहे याच पद्धतीची की जेव्हा माझ्या पायात चप्पल नव्हती तेव्हा मी देवाला दोष देत चाललो होतो, पण पाय नसलेला माणूस जेव्हा मी रस्त्यावर पाहिला तेव्हा माझे हात जोडून मी देवाचे आभार मानले. परिस्थिती तीच होती पण आता विचार बदलले होते. म्हणून त्या परिस्थितीत सुद्धा हा चप्पल नसलेला माणूस मगाशी दुःखी होता पण आता आनंदी झाला, कारण विचारांची दिशा बदलली. म्हणून माझं म्हणणं आहे, मन जर प्रसन्न ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांची दिशा थोडीशी बदलता आली पाहिजे. गीतेमध्ये सांगितलंय की जे म्हणजे कधी तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग आला, कुठलाही, एखाद्यानं अख्खी भगवद्गीता वाचलेली नसेल तरीही काही हरकत नाही. अख्ख्या अध्यात्माचा सूर, अख्ख्या अध्यात्म या एका वाक्यात दडले. कधीही कोणत्याही अवस्थेत ते वाक्य आठवा. काय वाक्य आहे की जे झालं ते सुद्धा चांगलं झालं, जे होत आहे ते सुद्धा चांगलं होत आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगलं होणार आहे. मला सांगा, हे वाक्य मंत्र म्हणून जर आपण मनामध्ये घोळवलं, नुसतं घोळवलं नाही बरं का, मनापासनं मनाला वाटलं पाहिजे की खरंच जे आपल्या आयुष्यात पाठीमागे झालेलं आहे, जो भूतकाळ गेलेला आहे तो सुद्धा अतिशय चांगला आहे, आत्ताचा जो वर्तमान चाललाय तो सुद्धा चांगलाच चाललाय आणि उद्याचं जे भविष्य आहे ते सुद्धा चांगलंच असणार आहे. असं ज्यावेळेस आपण आपल्या मनात घोळवू, आपण अशा पद्धतीनं विचार करू, तेव्हा आपलं मन नक्की प्रसन्न राहील आणि असं प्रसन्न मन आपल्या आतमध्ये आनंद निर्माण करेल. म्हणून तर जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की